नमस्कार सी-ई-टी विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये 7 गोष्टी ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या 7 गोष्टी केल्या तरच तुमचं ॲडमिशन होणार आहे कॅप राउंड 1ला. कॅप राउंड 1मध्ये 85% जागा भरत असतात आणि त्या 85 मध्ये तुमची सीट ही लागलीच पाहिजे. नाही लागली तर नंतरची कॅप राउंडमध्ये खूप कमी जागा राहतात असतात. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी हीच चूक विद्यार्थी करतात. त्यामुळे हा व्हिडिओ मला आत्ता बनावा लागला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांचं देखील ॲडमिशन हे झालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला माहितीच आहे कॅप राउंड 1ची जी म्हणजे तारीख आहे जी कॅप राउंडची स्टार्टची ती 28 तारीख आहे. म्हणजे उद्यापासून कॅप राउंड स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. 28/7/2026 ही जी कॅप राउंडची तारीख आहे. 30 तारखेपर्यंत 2 दिवस कॅप राउंड चालतील. पण सगळ्यात दुसरी गोष्ट काय आहे, तर त्या ठिकाणी प्रे जो प्रेफरन्स फॉर्म जो असतो, ऑप्शन फॉर्म जो म्हणतात, तो कसा भरायचा? तर तुम्ही घरी बसल्या नका भरू. तुम्हाला काय एक्सपिरियन्स नसतो. एक्सपिरियन्स नसल्यामुळे तो फॉर्म चुकतो आणि चुकल्यानंतर फर्स्ट राउंड आहे, त्या ठिकाणी तुमची व्हॅकन्सी जाण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तो सेतूमध्ये सायबर कॅफेमध्ये जाऊन तो तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कॉलेज कोड चुकीचा टाकू नका. कॉलेज कोड म्हणजे काय तेच कळत नाही. विद्यार्थ्यांनी लिस्टच बनवता येत नाही. कॉलेज कोडच घेत नाहीत विद्यार्थी लिस्टमध्ये. आता आपण ह्या अशा लिस्ट प्रोव्हाईड करत असतो विद्यार्थ्यांना. फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जर जॉइन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. फ्री काउन्सिलिंगमध्ये आपण फ्रीमध्ये सगळी काउन्सिलिंग देत असतो. जे बाहेर शिक्षक लोकं ₹1,500 ते ₹2,000 घेतात काउन्सिलिंगचे, तीच काउन्सिलिंग आपण फ्रीमध्ये देतो. कॉलेज लिस्ट देखील देत असतो. कॉलेज लिस्टची थोडा चार्ज आहे, जास्त नाही, ₹99 आहे. ज्याला पाहिजे आणि तो या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, त्याला मेसेज करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा आता कॉलेज कोड म्हणजे काय? तर ह्या कॉलेज कोडवरून तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करता येतात कॉलेज. आता समजा तुम्ही गेलात सायबरवाल्याकडे आणि त्याला सांगितलं मला COEP कॉलेज लागते. तर तो सर्च करत बसेल का तिथं? नाही. तो म्हणाल कोड सांग. तर कोड काय असतो? तर COEPचा कोड आहे 6006 असा कोड टाकला तरच त्या ठिकाणी कॉलेज येतं. हे कॉलेजचे कोड असतात, ज्या त्या कॉलेजचे कोड असतात. हे कॉलेजचे कोड्स आपल्या कॉलेज लिस्टमध्ये मी प्रोव्हाईड केलेले आहेत. ठीक आहे. ही मोठी चूक करू नका. ठीक आहे. त्यानंतर आहे चौथं ड्रीम टार्गेट आणि सेफ कॉलेज योग्य क्रम लावा. आता क्रमच लावता येत नाही. पहा आता ड्रीम कॉलेज आहे COEP ठीक आहे. टार्गेट पण COEPच ठेवा मग. नाहीतर काय ड्रीम कॉलेज COEP मला जायचं आहे NIT कॉलेजमध्ये आणि माझं सेफ कॉलेज ते दुसरंच आहे. असं करू नका. एकच कॉलेज ठेवा. सेफ कॉलेजमध्ये म्हणजे 2 नंबरचं जे रेफरन्स कॉलेज आहे ते VGTI सारखं ठेवा. म्हणजे ठेवा. ठीक आहे. आणि सुरुवातीला COEP, VGTI हे टॉपचे कॉलेजेस टाका. खाली तुम्ही थोडेसे वेगवेगळे कॉलेज टाका, पण फर्स्ट राउंडला सगळे कॉलेज टाका. 300 कॉलेजची तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. 300 कॉलेज तुम्ही टाकू शकता. कमीत कमी 1 जास्तीत जास्त 300 कॉलेज तुम्ही टाकू शकता. एवढी तुम्हाला सवलत त्या ठिकाणी CETने दिलेली आहे. फ्रीज, बेटरमेंट आणि ॲट अ फ्लोट याचा अर्थ काय? फ्रीज म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फ्रीज म्हणजे काय? तर फायनल ॲडमिशन झालं. या ठिकाणी आता समजा तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये पहिलं कॉलेज टाकलं COEP आणि हे कॉलेज जर तुम्हाला लागलं, तर त्या ठिकाणी ते होऊन जातं फ्रीज. ते काय होऊन जातं फ्रीज. म्हणजे त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घ्यावंच लागतं. ठीक आहे. तर त्याला फ्रीज म्हणतात. बेटरमेंट म्हणजे बेटर चांगल्या कॉलेजची संधी. अजून जर तुम्हाला समजा VJTI लागलंय आणि तुम्हाला COEP पाहिजे. तर तुम्ही VJTIला बेटरमेंटसाठी ठेवू शकता. ₹1000 बेटरमेंटची फी भरायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे दुसऱ्या राउंडला तुम्ही ॲप्लिकेबल असाल आणि ॲट अ फ्लोट म्हणजे काय पुढील राउंडमध्ये आपोआप अपग्रेडची संधी. म्हणजे ॲट अ फ्लोट होतं म्हणजे पुढच्या राउंडला तुम्ही जात राहता. ठीक आहे. कॉलेज जर अलॉट नाही झालं तर जातात. ठीक आहे. आता 6व्या नंबरचा आहे सीट मिळाल्यानंतर पुढे काय करायचे? विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो. सीट मिळाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही, की आम्ही पुढे काय करावं? तर ह्या व्हिडिओमध्येच डाऊट क्लिअर करून घ्या. सीट मिळाल्यानंतर अलॉटमेंट लेटर जे असतं ते वेबसाईटवरती येतं. ते डाउनलोड करायचं. त्याची प्रिंट काढा. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं सीट ॲक्सेप्ट करा म्हणजे फ्रीज करा. जर बेटरमेंट पर्याय निवडायचा असेल तर निवडू शकता. पण फ्रीज करा जर कॉलेज लागत असेल ते. निर्धारित वेळेत ॲडमिशन कन्फर्मेशन करा. त्या कॉलेजला त्या वेळेस त्या तारखेला जा. त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करा. आवश्यक कागदपत्रे आणि फी जमा करा. कागदपत्रे कोणती आहेत? तर कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जी काही देणार कास्ट सर्टिफिकेट वगैरे ती कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे जमा करायचे कॉलेजला. कॉलेजकडून ॲडमिशन रिसिप्ट घ्या. म्हणजे जी फी भरल्याची रिसिप्ट आहे ॲडमिशनची ती त्या ठिकाणी घ्यायची आहे. हे विसरायचं नाही. ती 4ही वर्ष तुम्हाला डिग्रीचे कामं येणार आहे.
आणि 7वा आणि शेवटचा टॉपिक आहे. त्याआधी मी सांगतो, की आपली फ्री काउन्सिलिंग आपण ह्या वर्षी पण चालू केलेली आहे. मागच्या वर्षी जशी दिली होती आपण फ्री काउन्सिलिंग. यामध्ये कुठलाही चार्ज घेत नाही आपण. त्यासाठी तुम्हाला फक्त सपोर्ट करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर WhatsApp ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याला जॉइन करा. तुमचे कॅप राउंड होऊपर्यंत, त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज अलॉट होऊपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. ते पण फ्रीमध्ये काउन्सिलिंग आहे. फक्त कॉलेज लिस्टला थोडा चार्ज आहे आणि तो ₹99 आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जातं. ठीक आहे. त्यामुळे आत्ता जा. मी स्क्रीनवरती नंबर देखील लिहितो. याला देखील मेसेज करा आणि किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे, त्याला मेसेज करा. हाच नंबर आहे. त्या ठिकाणी कॉलेज लिस्ट किंवा काउन्सिलिंग ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर. काय हे एक 7 गोष्टी. आता 7वं काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेत पूर्ण करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय? सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवायची आहे. ठीक आहे. म्हणजे दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आणि कोणतेही डॉक्युमेंट किंवा सर्टिफिकेट राहू देऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, हा हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे. हा इथं टाकला आहे मी. एक पॉइंटच आहे हा. सेतूमध्ये किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणं डॉक्युमेंट सगळे घेऊन जाता तुमचे ओरिजिनल. तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणं ठेवता कामा नये. सगळे ओरिजिनल तुमच्यासोबतच ठेवायचे आहेत. ते लगेच जमा करून घ्यायचे आहेत. ही बऱ्याच विद्यार्थी चूक करतात. कास्ट सर्टिफिकेट कॉलेजला जमा करायच्या टायमिंगला एका मुलाचं हरवलं. आता हरवलं तर ते काढताना काय लगेच येत नाही. त्याला 1 महिना लागतो. तर अशा पद्धतीने चुका करतात विद्यार्थी. आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पावती ॲक्नॉलेज जतन करा. म्हणजे जतन करून ठेवा, जपून ठेवा. ठीक आहे. ती व्यवस्थित एक जतन करा. कशात तरी ते लॅमिनेशन वगैरे करा. ठीक आहे. ही खूप महत्त्वाचं आहे आणि अशा गोष्टी कुणीही सांगत नाही. पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर हात जोडून विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा थोडाफार आणि दरवर्षीप्रमाणे मी तुमच्यासाठी फ्री काउन्सिलिंग घेऊन आलो आहे. तिचा नक्की लाभ घ्या. लाईक करा. धन्यवाद.